नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील बेबेढोळ या ठिकाणी जी गंगा पेपर मिल आहे, या गंगा पेपर मिलच्या प्रक्रिया केलेलं अतिशय विषारी पाणी हे पवना नदीमध्ये सोडण्याचं जे काम गेल्या अनेक वर्षापासून होत आहे आणि या दूषित पाण्यामुळं शेती, जनावरं आणि नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे. या पाण्याच्या बाजूला उभं राहिलं तर इतका तीव्र दुर्गंधीयुक्त वास येतोय. हाच वास इथले जे बेबेढोळचे ग्रामस्थ आहेत, शेतकरी आहेत, हे सहन करतात आणि हेच पाणी पिऊन अनेक शेतकऱ्यांची जनावरं मृत्युमुखी पडलेली आहेत. या पाण्यामधनं सहज जरी आपण पाऊल टाकला तर त्वचेचे गंभीर असे आजार होतात. हे फेसाळलेलं पाणी आहे आणि या पाण्याचा रंग हा तीव्र काळा रंग आहे. अनेक वेळा ग्रामस्थांनी प्रदूषण मंडळाला या ठिकाणी तक्रारी केलेल्या आहेत, स्थानिक प्रशासनाला तक्रारी केलेल्या आहेत. अद्याप याकडे स्थानिक प्रशासनांनी डोळेझाक केलेली आहे. उद्या जर नागरिकांना आजार झाला आणि नागरिकच राहिले नाही तर याला जबाबदार कोण असणार आहे? मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या गंगा पेपर मिलचं हे जे गलथान कारभार आहे, पर्यावरणाचा ऱ्हास करण्यासाठी जे दूषित पाणी सोडलेलं आहे, या दूषित पाण्याकडे पाहिल्यानंतर एकदम तीव्र असा संताप होत आहे. ग्रामस्थ वारंवार अर्ज विनंत्या करतात पण त्यांना यश येत नाहीये. हे जे कंटिन्यू या ठिकाणी जे दूषित पाणी सोडण्यात आलेलं आहे, या पाण्यामुळं जलचराचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आणि हे पवना नदीमध्ये पाणी गेल्यानंतर हे पाणी नागरिकांना फिल्टर करून पिण्यासाठी देण्यात येत असतं. प्रदूषण मंडळ नाही तिथे डोकं चालवतं, पण ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नदीच्या पाण्याचं प्रदूषण होत आहे याकडे दुर्लक्ष दिसतंय. तर ग्रामस्थ आहेत, आम्ही ग्रामस्थाकडनं जाणून घेणार आहे. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? मी बाबासाहेब ज्ञानेश्वर गारे. हे पाणी जे जाते ते आता माझ्या शेतातून जाते. मी कितीतरी वेळा प्रशासनाला तक्रार केलेली आहे. ते कंपनीचं साहेब म्हणतो तुम्हाला जे करता येईल ते करा, काही तुम्ही आमचं काही करू शकत नाही. मी पोलीस स्टेशनला गेलो तर पोलीस सुद्धा गंगा पेपर मिलची कंप्लेंट घेत नाहीयेत. कंपनीचा मॅनेजर म्हणतो तुला जिकडे जायचं तिकडे जा, तुला काय करता येईल ते कर. बरं, काय नाव तुमचं काय सांगा? माझं नाव प्रसाद उर्फ दत्ता गारे. मी शेतकरी आहे. माझी या वड्यालगत 4.5 एकर जमीन आहे. तर वारंवार जे मॅनेजर आहेत द्विवेदी किंवा अमित चौधरी किंवा यतीन साहेब, त्यांना वारंवार मी भेटलो आहे. याच्या आधी माझे वडील पण खूप वेळा संघर्ष केला आहे. तर त्यांना वारंवार सूचना करूनसुद्धा पण ते दूषित पाणी काही सोडत नाही, कोणत्याही प्रकारची दाद देत नाही आहे. आपण पोल्युशन डिपार्टमेंटला पण ज्या मॅडममध्ये आल्या होत्या त्यांना मी स्वतः इथलं पाण्याचं सॅम्पल भरून दिलेत. नदीला पण नेलं, जिथं पाणी नदीला मिक्स होतं तिथले पण सॅम्पल दिलेले आहेत. पण कोणतीही कारवाई होत नाही आहे कंपनीवर. उलट कंपनीला जसं ढगाळ वातावरण येतं तसं त्यांच्या अंगात येतं कंपनीच्या, आणि लगेच ते पाणी सोडून देतात नदीमध्ये. की फक्त त्यांना एक हे लागतं फक्त निमित्त की ढगाळ वातावरण झालं आहे. तसं रोजच पाणी चालू असतं, पण आज थोडासा पाऊस चालू झाल्यानंतर लगेच त्यांनी एकदम गटार असं घाण पाणी, केमिकलयुक्त पाणी नदीत सोडलंय. त्याच्यामुळं आमच्या विहिरीत पण ते पाणी मिक्स होतंय. पाण्यायोग्य नाही पिण्यायोग्य पण पाणी नाही येते आणि प्रचंड असे आजार उद्भवत आहेत. त्वचा रोग होतोय, लोकांना पाण्याची खूप समस्या होते, गुरांना पण प्रचंड त्रास होतोय त्याच्यामुळं, आणि कॅन्सर सारखे भयंकर आजार पण या पाण्यामुळे होऊ शकतात. त्यामुळं माझी विनंती राहील प्रशासनाला की तातडीने याच्यावर कारवाई केली पाहिजे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनाही मी या निमित्तानं विनंती करतो की आपण याच्यावर तात्काळ दखल घेऊन योग्य ती कंपनीवर कारवाई करून हे पाणी बंद व्हावं. आमची अशी इच्छा नाही की तिथले उद्योगधंदे बंद करावे किंवा रोजगार बंद व्हावं, पण या पाणी बंद केलं पाहिजे. फिल्टर पॅन व्यवस्थित चालू करून फिल्टर करून पाणी सोडलं पाहिजे, एवढीच विनंती आहे. काय नाव तुमचं काय सांगाल? आनंदा सोनबा झांबरे. माझी 25 एकर जमीन आहे. त्यामध्ये धुराच्या लोटामुळे इतकं खराब होतं तर कुठलंच पीक तिथं येत नाही. याच्यामुळे वारंवार यांना सांगितलं तरी त्याच्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही. बरं, राकेश दादा काय सांगाल? इथल्या नागरिकांचा जीवन मरणाचा प्रश्न झालेला आहे. बाजूला असं उभा राहू वाटत नाही, एवढा तीव्र दुर्गंधीयुक्त वास येतोय. हेच पाणी पवना नदीमध्ये सोडलं जाते. शेती आणि नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले. काय सांगा? या पाण्याविषयी आम्ही गेल्या महिन्यातच पोल्युशन खात्याला एक पत्रव्यवहार केला होता.
त्या संबंधी आम्ही सर्व शेतकऱ्यांनी लॅब टेस्टिंगसाठी पण त्या पाण्याच्या तिन्ही पाण्याच्या लॅब टेस्टिंगसाठी तक्रार त्या ठिकाणी दिली होती. परंतु गंगा पेपर मिलने पोल्युशनचे अधिकारी येणे अगोदरच हे पाणी बंद केले. त्या दिवशी 2-3 तास जवळजवळ पाणी बंद होतं. परत 4-5 दिवसांनी त्यांचं पाणी चालू आलं. तर ही परिस्थिती चांगली नाही आहे. जेणेकरून समाजाला इतर भागात गावकऱ्यांना या पाण्याचा, दूषित पाण्याचा, केमिकलयुक्त पाण्याचा त्रास होतोय, नाहक त्रास होतोय आणि शेतीचंही नुकसान होतंय. गुरंढोरं ही पाणी पितात. ते गुरंढोरं पण काही काळ 2-4 वेळेस इथं मृत्यू पावलेले आहेत. तर प्रशासनाला एक सांगणं आहे, पोल्युशन खात्याला सांगणं आहे, तर आम्ही वारंवार याची तक्रार करतोय. कंपनी म्हणते आम्ही सगळ्या गोष्टी मॅनेज करतो आमच्या लेवलला, तुम्ही काय ह्याच्यात भाग पडू नका. आम्ही पाहिजे तेवढं प्रयत्न करतो, पण ते काय प्रयत्न करीत नाही. पाणी हे सोडतातच आणि हे नुकसान हे होतेच आहे. आता हे तुम्ही आत्ता बघताय, पण पावसाचा ज्यावेळेस आवर येतो त्यावेळेस ह्या सर्व भागात पलप म्हणजे केमिकलयुक्त पाणी आणि पलप या भागात सगळं साठलेला असतो. सर्व शेतकऱ्यांचं हे नुकसानच आहे. आणि मेन म्हणजे इथं फिल्टर हे गावाला पाणी पितात. हे माझंच गाव नाही, इतर सर्व पंचकृषी धामणे असेल, सोमंडे असेल, पिंपरी चिंचवडे हा भाग सर्व पाणी पितोय. किती फिल्टर करून केलं तरी हे केमिकलयुक्त पाणी घाण जातच असणार आहे. तर याच्यात तुम्ही प्रशासनाने याच्यात दखल घ्यावी. या संदर्भात तालुक्याचे जनसेवक आमदार अण्णांशी पण मी बोलणं केलेलं आहे. अण्णांनी पण पोल्युशन खात्याला तक्रार हे केलेली आहे, तुम्ही योग्य ती कारवाई करावी. अण्णांचं पण पाठपुरावा चालू आहे आणि पोल्युशन खात्याला पण वारंवार माझा फॉलोअप चालू आहे. तुम्ही कारवाई कधी करणार आहे, कधी कारवाई करणार आहे. अगदी पोल्युशनचे प्रमुख साळुंके साहेबांना पण या संदर्भात मी चर्चा केलेली आहे. जर तुम्ही या संदर्भात योग्य ती कारवाई नाही केली तर आम्ही सर्व गावकरी पंचकृषी आमरण उपोषण करणार आहोत. काय नाव तुमचं, काय सांगाल या बाजूला? प्रताप जगताप आहे मी. माझी इकडं 2 एकर जमीन आहे. त्या 2 एकर जमिनीमधनं साईडनी पाणी मी त्यांच्याकडनं पाठीमाग लागून तो पाट काढून घेतला. पण पाट जरी काढला तरी ते पाणी आतमध्येच शेतामध्ये येतं. अख्ख्या शेताचं वाटोळ झालेलं आहे आणि काही तिथे पिकवू शकत नाही. एवढंच सांगू शकतो मी. बरं, तर बरेचसे शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांकडनं आम्ही जाणून घेतोय. काय नाव तुमचं आणि काय सांगाल या दूषित पाण्याबद्दल? माझं नाव संतोष घारे. माझ्या जमिनीतून पाणी येतं हे. तर माझं कंपनीला एक विनंती आहे की त्यांनी ETP प्लॅन्ट वगैरे काहीतरी करून ते पाणी शुद्ध करून तरी सोडावं, नाही तरी मग ते कंपनीत थांबवावं. म्हणजे ते तिथंच थांबवलं गेलं पाहिजे. मी गावकऱ्यांना, समाजाला कुणालाच त्रास नाही आला पाहिजे पाण्याचा. बाकी काय. तर सर्व ग्रामस्थ त्रस्त झालेले आहेत. ग्रामस्थांचं एकच म्हणणं आहे की हे जे दूषित पाणी आहे, या दूषित पाण्याच्या बाजूला जरा वेळ जरी उभा राहिलं तर उलट्या येतील आणि या ठिकाणी या दूषित पाण्याचे थर साचलेले आहेत. यामुळं जलचरांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. जनावरं पाणी पिऊन मरत आहेत. नागरिकांच्या बोरवेलमध्ये, विहिरीमध्ये, शेतीमध्ये हेच पाणी जात असल्यामुळं शेती नापिकी झालेली आहे आणि या कंपनीला वारंवार सांगूनही काही उपयोग होत नाही. आता बाजूला जी शेती आहे, या शेतीमध्ये हे दूषित पाणी जाऊन शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीमध्ये भात लावणीसाठी यांना मजूर भेटत नाहीत आणि भेटलेल्या मजुराला दुखापत होते. त्यामुळं मजुरीही या ठिकाणी येत नाहीत. तर गंगा पेपर मिलचा ही जी परिस्थिती आहे, गंगा नाव आहे पण ह्या पाण्यामध्ये इतकं दूषित करून टाकलेलं आहे. तर ही जनावरं वगैरे ज्यावेळेस पाणी पितात त्यावेळेस त्यांचा मृत्यू होतो. अशा पद्धतीनं या ठिकाणी असणारे ह्यांचे व्हिडिओ आहेत, जे दारुण परिस्थिती असते. या ठिकाणी प्रत्येक शेताचं नुकसान होत असतं. अशा पद्धतीनं इथली वास्तव परिस्थिती आहे. तर प्रदूषण मंडळांनी त्वरित या कंपनीवर कारवाई केली पाहिजे आणि जे दूषित पाणी सोडलं जाते त्यावर कारवाई होणार का प्रदूषण मंडळ या कंपनीकडे दुर्लक्ष करणार? हे इथलं तीव्र दुर्गंधीयुक्त आणि दूषित पाणी पाहिल्यानंतर इथल्या नागरिकांचा हा रोष किती दिवस तुम्ही दाबून ठेवणार आहे? यामध्ये नागरिक जे आता या ठिकाणी पाणी आहे, तर अशा पद्धतीनं हे जे पाणी आहे, पाणी या ठिकाणी असं वाहत आहे. ग्रामस्थ वारंवार तक्रार करीत आहेत पण अद्यापही प्रशासनाला जाग येत नाही. प्रशासन केव्हा जागी होणार? या ठिकाणी हे दूषित पाण्यामुळे जे पडलेले वर्ण आहेत हे बुजले जात नाहीत आणि हेच पाणी पुढे
पवना नदीला मिसळलं जातं. पवना नदीवरनं पुढे रावेत या ठिकाणी पाणी उचललं जातं आणि हेच पाणी त्या ठिकाणी मिसळलं जातं. जर येणाऱ्या भावी पिढीला जर चांगलं आयुष्य द्यायचं असेल तर प्रदूषित होणाऱ्या पाण्याला वेळीच रोखलं पाहिजे. या दूषित पाण्यामुळे जलचर आणि जनावरे आणि नागरिकांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. तर काय तुमचं नाव आणि काय सांगाल? माझं नाव नारायण घारे. बरं, काय सांगाल या पाण्याबद्दल? आणि नाही, या पाण्याबद्दल माझं एवढंच म्हणणं आहे, मी राहतो पुण्याला, मी 8-15 दिवसात केव्हा तरी येतो इकडे. तर इथले कोण आमदार असतील, खासदार असतील, पिंपरी चिंचवडचे असतील, त्यांनी यांनी प्रत्यक्ष येऊन पाहावं की आपण पुण्याला कुठलं पाणी पण पितोय ते पाणी म्हणून. इथलंच जात नाही, पुण्याला तिकडचं येतं सर, मुळा मुठेचं पाणी आहे. चिंचवडला हेच पाणी जातं. मग त्यांनी येऊन पाहावं प्रत्यक्ष, एवढंच माझं म्हणणं आहे, बाकी काही नाही. आणि व्यवसाय नको आहेत, व्यापार नको आहेत असं कोणाला नको. प्रत्येकाला सर्वांना वाटतं की व्यापार व्यवसाय हवेत, परंतु ते कोणत्या पद्धतीचे? म्हणजे याच्यावर काहीतरी सोल्युशन कंपनीने काढावून मग करावं ना सगळं. याच्यावर फिल्ट्रेशन करून मग करावं ते. इथल्या नागरिकांचा जो आवाज आहे की एकच आहे की गंगा पेपर मिलमुळे जे इथल्या परिसरातील शेतीचं, इथल्या पाण्याचं, जमिनीचं जे काही प्रदूषण होतंय यावर प्रदूषण मंडळ डोळे झाकून का बसतंय? प्रदूषण मंडळ काय नावालाच आहे का? प्रदूषण मंडळाची काही जबाबदारी नाही का? तर प्रदूषण मंडळांनी या कंपनीला दुर्लक्षित करणं म्हणजे काय चिरीमिरीचा व्यवहार सुरू आहे का, असे आरोप ग्रामस्थाकडनं होत आहेत. तर इथल्या नागरिकांचं जनजीवन सुरक्षित होण्यासाठी ताबडतोब हे जे दूषित पाणी आहे, दूषित पाणी सोडणाऱ्या या गंगा पेपर मिलवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे. अन्यथा आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचं इशारा या ठिकाणी दिलेला आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.